नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओ कसे व्हायरल करायचं, एसईओ कसे आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं, टॅग कसे लावायचं आणि तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो माझा व्हिडिओ मी कसे व्हायरल केले आहे आणि एकूण किती व्ह्यूज आले ते सर्व तुम्हाला डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत। आपला स्वतःचा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करू शकता मित्रांनो। यूट्यूबला भरपूर तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल की तुम्ही ही लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करा किंवा टॅगमध्ये पेस्ट करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करा असं तुम्ही ऐकलं असेल। तर बघा मित्रांनो, ही मेथड नाही, तुम्हाला मी आजपर्यंत तुम्हाला अशी कोणीच मेथड दाखवली नसेल, ती मेथड मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर खरोखरच यूट्यूबवरती काम करत असाल तर एसईओ करायला शिका मित्रांनो। एसईओ कसे करायचं ते डिटेलमध्ये मी दाखवणार आहे आणि माझा व्हिडिओ कसा व्हायरल केला आहे मी सर्व डिटेलमध्ये या ठिकाणी दाखवणार आहे तुम्हाला लाईव्ह। तर बघा, या साईटला तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, बघा माझे या ठिकाणी भरपूर व्हिडिओ आहे मित्रांनो। तर तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो, रेशन कार्डचा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ मी कसे व्हायरल केले आणि एकूण व्ह्यूज किती आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल रेशन कार्ड। आता या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला दाखवतो। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, बघा व्हिडिओ परफॉर्मन्स। आता 2,34,600 व्ह्यूज आले मित्रांनो। आता 2,34,600 व्ह्यू कसं काय आले आणि मी याच्यात कसे एसईओ केले ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे। व्हिडिओला स्किप करू नका। बघा, खरोखरच तुम्ही यूट्यूबवरती काम करत असाल तर तुम्हाला एसईओ जमत नसेल तर शिकून घ्या, एसईओ करायला शिकून घ्या मित्रांनो। एसईओ केल्यानंतरच आपल्याला व्यवस्थित केल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल करता येणार आहेत। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, आता तुम्हाला बघा या ठिकाणी इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट। आता या ठिकाणी आपल्याला व्ह्यूजवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यूजवरती क्लिक केल्यानंतर बघा अवर्स, व्ह्यूज, रीच, एंगेजमेंट, ऑडियन्स हे सर्व ऑप्शन आपल्याला बघायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल एकूण व्ह्यूज किती आले, 2,34,600 व्ह्यूज आले आणि अजूनपर्यंत चालूच आहे मित्रांनो, कारण मी एसईओ या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सेट केले आहे। डिस्क्रिप्शनमध्ये हॅशटॅग एक त्याची सेटिंग असते, त्या सेटिंगनुसार मी हॅशटॅगसुद्धा या ठिकाणी लावण्यात आले, त्याच्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाले। तर बघू शकता तुम्ही 2,34,600 व्ह्यूज आले, अजून पण येत आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही हे बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल अजून सुद्धा रँक करत आहे माझा व्हिडिओ। नंतर तुम्हाला वॉच टाईम किती झाले बघा, 10,400 एका व्हिडिओला मित्रांनो। बघा, तुम्ही यूट्यूबवरती काम करत असता, तुम्हाला 4,000 वॉच टाईम तुम्ही मिळवण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत असता मित्रांनो। परंतु बघा, मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 10,400 व्ह्यूज 400 वॉच टाईम या ठिकाणी मिळवले आहेत। आता हे कसं मिळवलं, तुम्ही तुमचं जर व्हिडिओ व्हायरल करायचं असेल आणि तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल किंवा तुम्हाला तुमचं व्हिडिओ व्हायरल करायचं असेल किंवा वॉच टाईम तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तर तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही कंप्लीट करू शकतात। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा, हे बघा वॉच टाईम अवर्स 10,400 आले आहेत। नंतर आपल्याला दिस व्हिडिओ हॅज गोट 2,34,600 व्ह्यूज या ठिकाणी आला आहेत। आता आपल्याला आणखी या क्रॉस करायचं आहे। या व्हिडिओमध्ये मला सबस्क्रायबर किती मिळाले, तर बघा सबस्क्रायबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, बघा 1,100 सबस्क्रायबर एका व्हिडिओला आले मित्रांनो। बघा 2 लाख प्लस व्ह्यूज आणि 10 लाख प्लस वॉच टाईम आणि 1,100 सबस्क्रायबर मिळवले आहेत। नंतर आपल्याला पुढे सरकायचं आहे, बघा एस्टिमेट रेव्हेन्यू। आता या ठिकाणी मला इन्कम जनरेट किती झाले, तर बघा एका व्हिडिओला किती जनरेट झालं, कारण जास्त लॉंग व्हिडिओ नाही मित्रांनो। लॉंग व्हिडिओ राहिलं असतं तर जास्त अर्निंग झाले असते। या ठिकाणी 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे एवढं अर्निंग आलं आहे। एस्टिमेट रेव्हेन्यू तर बघा $28.87 एका व्हिडिओला आले मित्रांनो। असं या ठिकाणी तुम्ही सुद्धा तुमचं व्हिडिओ व्हायरल करू शकतात। नंतर आपल्याला रीच या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणखी पुढे जायचं आहे, रीच। बघा
आता या ठिकाणी तुम्हाला इम्प्रेशन दिसेल. इम्प्रेशन बघा, एका व्हिडिओचं इम्प्रेशन, माझा जो व्हिडिओ आहे रेशन कार्डचा, तो व्हिडिओ यूट्यूबने काय केले, 3 मिलियन लोकांपर्यंत माझं व्हिडिओ पाठवले गेले आहेत. नंतर इम्प्रेशन काय आहे 6.9. इंगेज आपल्याला बघायचं, इंगेज कसं केलं आहे ते बघा. एव्हरेज काय आहे 2.39, म्हणजे एव्हरेज चांगला आहे मित्रांनो या व्हिडिओचा, त्याच्यामुळे हा व्हायरल झाला आहे. नंतर ऑडियन्स आपल्याला बघायचं आहे. आता ऑडियन्ससुद्धा तुम्ही बघू शकतात, कोणी पाहिलेलं आहे, आपले सबस्क्रायबर पाहिलेले आहे का, आणि त्याचं एज वाईजसुद्धा जेंडर, आणि बघा मेल आणि फिमेल कोणी जास्त आपला व्हिडिओ वॉच केला आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आणि एजनुसार बघा 17, 13, 17, 18, 24, 25, 34, 35, 34 आणि 45, 54, 55, 64 असं तुम्ही इयर्स वाईज तो सुद्धा बघू शकतात, कोणी पाहिलं आपला व्हिडिओ ते. तर आता तुम्हाला SEO कसं करायचं ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. बघा, तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असताना बघा, पब्लिश करू नका, अनलिस्टेडमध्ये ठेवा आणि व्हिडिओ अपलोड करून 1 ते 2 तास तुम्ही व्हिडिओ अपलोड करून ठेवा. कारण आपण काय करतो, व्हिडिओ लगेच काय करतो, अपलोड करून व्हेरीफाय झाल्यानंतर लगेच आपण त्याचं डिस्क्रिप्शन लिहितो, डिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर लगेच आपण पब्लिश करून देतो. तर तसं करू नका. आपल्याला SEO कसे लिहायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तुम्हाला SEO दाखवतो. तर बघा, हे बघा, रेशन कार्ड सोबत 10 वस्तू मिळणार मोफत. हा व्हिडिओ माझा रँक केलाय. आता या ठिकाणी आपल्याला सर्व पाहिलं आपण, व्ह्यूज किती आले, वॉच टाइम किती आले, सबस्क्राईब किती मिळवले आपण. नंतर आपल्याला रिअल टाईममध्ये सुद्धा बघा 1056 व्ह्यूज सध्या चालू आहे या व्हिडिओवरती. आता तुम्हाला मी SEO कसे लावायचं तर बघा, डिस्क्रिप्शन तुम्हाला आधी दाखवून देतो या व्हिडिओमध्ये कसं डिस्क्रिप्शन लिहिलंय मी. व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या पेन्सिलवरती क्लिक करायचं. पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला मी दाखवतो डिस्क्रिप्शन कसं लिहिलं आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला ॲक्युरेट काय लिहायचं आहे, टायटल. आता हे टायटल महत्त्वाचं असतं आणि थंबनेल. बघा, थंबनेल पण अट्रॅक्टिव्ह तयार करायचे तुम्ही. नंतर आपल्याला टायटल कसं लिहायचं, रेशन कार्ड सोबत 10 वस्तू मिळणार मोफत, महाराष्ट्र शासन योजना, हॅशटॅग दिले, नंतर महाराष्ट्र हॅशटॅग दिले, रेशन कार्ड, नंतर हॅशटॅग दिले रेशन कार्ड, असं हे हॅशटॅग सुद्धा तुम्हाला टायटलमध्ये ॲड करायचं आहे. नंतर आपल्याला डिस्क्रिप्शन बघायचं. डिस्क्रिप्शन बघा, आता मी डिस्क्रिप्शन कसं तयार केलं आहे बघा. युअर क्युरीज. आता डिस्क्रिप्शनमध्ये सरकारी लाभ, रेशन कार्ड, EKYC, महाराष्ट्र योजना, मोफत वस्त्र, प्रधानमंत्री योजना, राशन कार्ड, महिला, हे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं आहे. आता हे कसं लिहायचं, कुठून काढायचं आपल्याला ते सर्वात महत्त्वाचं आहे. नंतर हॅशटॅग द्यायचं. डिस्क्लेमर आपल्याला ते ऑलरेडी आपण लिहितच असतो, डिस्क्लेमर काय असतं. तर चला, तर तुम्हाला मी SEO कसे करायचं ते या ठिकाणी दाखवतो. आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, यूट्यूब ओपन करायचं आहे. आपलं यूट्यूब ओपन करायचं आहे. यूट्यूब ओपन केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, या ठिकाणी बघा, आपली जीमेल लॉगिन असेल तर आपल्याला प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा, आपल्याला वरती 3 ऑप्शन दिसणार आहे. तर बघा, स्विच अकाउंट. आपण या ठिकाणी दुसरी जीमेल जर लॉग इन करत असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करत असतो. गुगल अकाउंट असेल, गुगल अकाउंटवरती आपल्याला काम करायचं असेल तर आपण इथे क्लिक करू शकतो. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, टर्न ऑन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, ट्राय सर्चिंग टू गेट स्टार्टेड. आता या ठिकाणी काय केलं आहे मी, जी माझी जीमेल यूट्यूबला लॉग इन होती त्या ठिकाणी आता हे बाहेर आलं आहे, एक्झिट होऊन गेलं आहे. आता एक्झिट झाल्यानंतर आपल्याला सर्च यूट्यूब या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आपल्याला कोणता व्हिडिओ या ठिकाणी सर्च करायचं आहे, आपला जो व्हिडिओ अपलोड करत असेल तो व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा आहे. आता मी रेशन कार्ड असं या ठिकाणी
टाईप करतो. बघा रेशन कार्ड असं लिहिलं, नंतर या ठिकाणी आपल्याला भरपूर टायटल दिसत असेल. रेशन कार्ड KYC, रेशन कार्ड ऑनलाइन अप्लाई, रेशन कार्ड डाउनलोड, रेशन कार्ड में नाम कैसे जोडे, हे बघा हे टायटल आले. आता आपल्याला आपलं व्हिडिओ रँकिंग करायचं तर या ठिकाणी काय करायचं, दुसऱ्या या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला हे 2 नंबरचं ऑप्शन आहे, रेशन कार्ड ऑनलाइन अप्लाई, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी व्हिडिओ आला आहे रेशन कार्ड न्यू अप्लाय. आता हा व्हिडिओ रँकमध्ये चालू आहे. या ठिकाणी किती व्ह्यूज आले, 4,02,000 व्ह्यूज आले या व्हिडिओवरती. नंतर दुसरं बघा हे पश्चिम बंगालचं चालू आहे 1,20,000. नंतर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ रँक करत असताना दिसेल. तर आपल्याला काय करायचं आहे, हा पहिला व्हिडिओ आहे, या व्हिडिओवरती क्लिक करून द्यायचं आहे. या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर बघा या कॉर्नरला तुम्हाला 3 डॉट दिसत असेल. तर या ठिकाणी क्लिक न करता आपल्याला आणखी खाली यायचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बघायचं आहे. मोर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मोर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नवीन रेशन कार्ड कसे काढावा असं या ठिकाणी रेशन कार्ड ऑनलाईन अप्लाय महाराष्ट्र 2024 असं या ठिकाणी बघा. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यांचं रेशन कार्डचं डिस्क्रिप्शन कसं लिहिलं आहे त्यांनी. नंतर या पद्धतीने आपल्याला SEO करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला या 3 डॉटवरती जाऊन क्लिक करायचं आहे. या 3 डॉटवरती जाऊन क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा सर्च फिल्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल बघा, सर्च फिल्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च फिल्टर बघा, रिव्हलन्स ऑल, एनी टाइम, एनी, लाईव्ह, 4K HD, सबटायटल, क्रिएटिव्ह कॉमन, 30 डिग्री VR, 180 डिग्री, 3D HDR, लोकेशन, हे सर्व तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ऑल टाईप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एनी टाइम, लास्ट आवर, टुडे, दिस वीक, दिस मंथ, दिस इयर. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, लास्ट मंथ किंवा दिस वीक, तुम्हाला जे पटेल ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी बघा दिस मंथ, मी दिस मंथ सिलेक्ट केले. दिस मंथ सिलेक्ट केल्यानंतर खाली ड्युरेशनवरती क्लिक करायचं आहे. ड्युरेशन आता किती तासाचं जर तुम्हाला त्या ठिकाणी सर्चिंग करायचं तर अंडर 4 मिनिट. तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी एनी असं सेम टू सेम ठेवायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, HD या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा तुमच्याकडे मोबाईल असेल, मोबाईलची क्वालिटी कशी आहे त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सर्च फ्युचरमध्ये सर्च करा. तर नंतर आपल्याला SD या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अप्लाय या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे बघा हा व्हिडिओ दिसेल. आता या व्हिडिओचा काय करायचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आपल्याला. या व्हिडिओच्या बघा व्हिडिओ ओपन केल्यानंतर आपल्याला मोर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मोर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा आता तुम्हाला दिसेल या ठिकाणी त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये हॅशटॅग डिस्क्रिप्शन कसं लिहिले ते बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे आणि कॉपी करून आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी पेस्ट करून द्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला डिस्क्रिप्शन आणि डिस्क्लेमर हे आपलं ऑलरेडी आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये तयार करावं लागतं. तर तो सेम टू सेम तुम्हाला त्या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. आणि एक इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूबवरती काम करत असाल आणि यूट्यूबला तुम्ही जर व्हिडिओ अपलोड करत असेल तर तुम्हाला कॅटेगरी हे इम्पॉर्टंट असतं मित्रांनो. आपण कोणत्या कॅटेगरीचं कंटेंट तयार केले आणि तो कंटेंट कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण अपलोड करतोय हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. बघा तुम्ही जर कॅटेगरी सिलेक्ट करत नसेल आणि तुमचा व्हिडिओ कितीही चांगला असेल तरी तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार नाही. तुम्ही हॅशटॅग डिस्क्रिप्शन किंवा टॅग त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही टाकलं असेल, फिलअप केलं असेल तरी तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार नाही. तर
तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी व्यवस्थित हॅशटॅग डिस्क्रिप्शन हे सर्व व्यवस्थित फिलअप करायचं आहे. फिलअप केल्यानंतर आपल्याला टायटलसुद्धा व्यवस्थित द्यायचं आहे. रँकमध्ये आता मी जसं तुम्हाला यूट्यूबवरच टाईप करून दाखवलं, त्या ठिकाणी रेशन कार्ड असं नाव टाकलं तर भरपूर त्या ठिकाणी आले टायटल. ते टायटल तुम्ही काय करू शकतात, कॉपी करून तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करू शकता, किंवा मी जी मेथड तुम्हाला यूज करायला लावले त्या मेथडने जर तुम्ही डिस्क्रिप्शन कॉपी केली तर 100% तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे. आता जर माझं व्हिडिओ जर पाहिलं असेल तुम्ही, तर मी कसं व्हायरल केलं आहे, तर याच पद्धतीने तुम्ही यूट्यूबवरती काम करा. यूट्यूबवरती तुम्हाला याच पद्धतीने तुम्ही जर काम केलं तरच तुमचं व्हिडिओ व्हायरल होईल मित्रांनो. आणि तुम्ही यूट्यूबला जर भरपूर व्हिडिओ पाहिला असेल की तुम्ही हे करा, तुम्ही ते ही ट्रिक यूज करा, एखादा व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्या ठिकाणी दुसरी ट्रिक दाखवत असेल, तर मित्रांनो यूट्यूबला अशी कुठलीही ट्रिक नाही. आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, युनिक कंटेंट तयार करायचं आहे. युनिक कंटेंट तयार केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हॅशटॅग, टॅग, नंतर डिस्क्रिप्शन ते व्यवस्थित आपण जर त्या ठिकाणी SEO केलं असेल, तर SEO चांगल्या पद्धतीने केलं असेल तर आपलं व्हिडिओ 100% रँक होणार आहेत. आणि एक तुम्हाला शेवटची गोष्ट सांगू देतो, तुम्ही जर कंटेंट तयार करत असाल, आता बघा मी रेशन कार्डचं तुम्हाला दाखवलं, आणि तुमचं कंटेंट जर रेशन कार्डचं असेल तर तुम्हाला 8 दिवसपर्यंत एकच कॅटेगरीवरती तुम्हाला कंटिन्यू काम करावं लागेल, तेव्हाच तुमचं यूट्यूबवरती व्हिडिओ व्हायरल होणार आहे. अदरवाईज तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार नाही. जर तुम्हाला काही शंका असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ डेली तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.